झाली आहे पुढच्या बातमीपत्राकडे वळण्याची सुरुवात महत्त्वाच्या बातम्यांनी। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। विदर्भात मुख्यमंत्र्यांच्या प्रचार सभांचा धडाका। चंद्रपूर अमरावतीमध्ये फडणवीसांचा रोड शो तर अकोल्यामध्ये महायुतीची सभा। मुंबईकरांसाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा शिवशक्तीचा वचननामा। ठाकरेंचा शब्द अशी टॅगलाईन। ठाकरे बंधूंच्या मुंबईकरांसाठी घोषणा। आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही, राज ठाकरेंचा पुनरुच्चार। सुसंस्कृत महाराष्ट्राचा यूपी बिहार केला जातोय राज ठाकरेंचा निशाणा। तर मुंबईचा महापौर मराठीच होणार असल्याचा पुनरुच्चार। ठाकरेंच्या वचननाम्यावर भाजपची जोरदार टीका। ठाकरेंनी दिलेलं आश्वासन फेक, एक तरी विकास काम दाखवा, भाजपचं ठाकरेंना चॅलेंज। बॉम्बे स्कॉटिशचा प्रभाव असलेला वचननामा जाहीर। राहुल शेवाळेंची ठाकरे बंधूंवर टीका। तर काल बालकांनी वर्कशॉप केलं आणि आज पालकांनी केलं, शेवाळेंचा टोला। मुंबईमध्ये भाजप महायुतीचा महापौर झाल्यास अदानी स्थान होईल, उद्धव ठाकरेंची टीका। तर ठाकरेंचा महापौर झाल्यास मुंबईचं पाकिस्तान होईल, अमित साटम यांचं उत्तर। ठाण्यात बिनविरोधसाठी मवियाच्या उमेदवारांवर दबाव। उबाठाच्या उमेदवाराला पोलीस शिंदेंच्या घरी नेत असल्याचा व्हिडिओ। अविनाश जाधवांचा शिंदेंवर आरोप। आणि माजी महापौर शुभा राऊळ यांच्या शिवसेनेचा सदस्यत्वाचा राजीनामा। शुभा राऊळ भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। राऊळ यांनी आशिष शेलारांची घेतली भेट। नमस्कार, मी प्रियांका लाठी। आपला महाराष्ट्र या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। पाहुयात बातम्या वेगवान स्वरूपात। विदर्भात मुख्यमंत्र्यांच्या प्रचार सभांचा धडाका सुरू आहे। चंद्रपूर अमरावतीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचा रोड शो पार पडलाय, तर अकोल्यामध्ये महायुतीची सभा झाली। अकोला महापालिकेमध्ये 60 पेक्षा अधिक उमेदवार निवडून येतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। ही निवडणूक 40 ते 45% लोकांवर परिणाम करणारी निवडणूक असल्याचं मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलं। नाशिक महापालिकेमध्ये 100 पार करणार असा नारा मंत्री गिरीश महाजनांनी दिलाय। गेल्या अनेक वर्षांमध्ये जिथे आपण जिंकत नव्हतो तिथेही आपला विजय होणार असा विश्वास व्यक्त करत उबाटाचा फुपाटा झालाय अशी टीका गिरीश महाजनांनी केली आहे। मुंबई महापालिकेमध्ये महायुतीचाच महापौर होणार असा विश्वास शंभूराज देसाई यांनी व्यक्त केलाय। सांगलीमध्ये शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत युतीच्या प्रचाराचा शुभारंभ झाला। जालन्यातील राम मंदिरामध्ये दर्शन घेऊन रावसाहेब दानवे आणि कैलास गोरंट्याल यांच्या उपस्थितीत भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ झालाय। विकासाच्या माध्यमातून शहराचा कायापालट करू असा विश्वास रावसाहेब दानवेंनी व्यक्त केला। तर बिनविरोध निवडीवरून होत असलेल्या आरोपांना त्यांनी उत्तर दिलं। उद्धव ठाकरे विधान परिषदेला बिनविरोध निवडून आले, मग त्यांनी किती पैसे दिले याचा खुलासा करावा असं आव्हान दानवेंनी दिलंय। लोकसभा निवडणुकीमध्ये मालेगाव शहरामध्ये आपला उमेदवार पाडला, त्याचा बदला घेण्याची वेळ आली आहे। आपला महापौर करण्यासाठी महापालिका निवडणुकीत भाजपचे सर्व उमेदवार हे निवडून द्या असं आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी केलंय। परभणी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी परभणीमध्ये भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। यावेळी त्यांनी ठाकरे बंधूंना उपहासात्मक टोला लगावला। मुंबईकरांसाठी काँग्रेसकडून बेस्ट जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलाय। बेस्टचं खच्चीकरण करून खाजगीकरण करण्याचं षडयंत्र सुरू असल्याचा आरोप वर्षा गायकवाडांनी केलाय। तर मुंबईमध्ये सिटी फ्लो नावाच्या बसेस विना परवानगी फिरत असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय। माजी महापौर शुभा राऊळ यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम ठोकला। शुभा राऊळ यांनी सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला। राजीनाम्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे, तर ठाकरेंना यामुळे मोठा धक्का बसलाय।
भाजप नेते किरीट सोमय्या यांचे चिरंजीव नील सोमय्या बिनविरोध निवडून येण्याच्या तयारीत असतानाच उद्धव ठाकरेंनी मोठी खेळी केली। प्रभाग क्रमांक 107 ची जागा महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे होती। त्यांचा अर्ज बाद झाल्याने नील सोमय्यांचा विजय सोपा मानला जात होता। मात्र उद्धव ठाकरेंनी अपक्ष म्हणून अर्ज भरणाऱ्या दिनेश जाधव यांना पाठिंबा जाहीर केलाय। महाविकास आघाडीमध्ये ऐनवेळी राष्ट्रवादीने माघार घेतली म्हणून पेच निर्माण झाला होता। आम्ही लोकांना पर्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत। काही लोकांनी मैदान सोडून दिली, काही पक्ष आमच्या सोबत राहिले, चर्चा केली आणि सोडून गेले असं म्हणत सचिन अहिरांनी मवियातील पक्षांना घरचा आहेर दिलाय। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणातील उमेदवारांनी सुट्टीचं औचित्य साधून मतदारांच्या भेटीगाठी सुरू केल्यात। प्रभाग क्रमांक 16 मधील शिवसेनेच्या उमेदवारांनी बापदेव महाराजांचं दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला। धारावीतील काँग्रेस आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। एकनाथ शिंदेंच्या शुभदीप निवासस्थानी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश पार पडला। मवियाच्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी थेट दबाव, पोलीस यंत्रणेचा गैरवापर आणि सत्तेचा धाक दाखवला जात असल्याचा आरोप मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेने केलाय। एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी उबाठाच्या उमेदवाराला पोलीस अधिकारी घेऊन जात असल्याचा व्हिडिओ अविनाश जाधव यांनी दाखवलाय। उमेदवार बिनविरोध निवडून येण्याचा नवा फंडा सुरू झालाय। मशीनमध्ये गडबड, वोट चोरी, त्यानंतर बोगस मतदार आणि आता बिनविरोध उमेदवार हा नवीन प्रकार सुरू झालाय। उमेदवार बिनविरोध करण्यासाठी कोट्यावधी रुपयांचा व्यवहार केल्याचा आरोप राजन विचारे यांनी केलाय। प्रताप सरनाईक आणि नरेंद्र मेहतांमध्ये शाब्दिक युद्ध रंगलंय। भाजपचे आमदार नरेंद्र मेहता यांनी प्रताप सरनाईकांना भाईजान म्हटलंय। सरनाईकांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं, तर दुसरीकडे सरनाईकांनी मेहतांवर गंभीर आरोप करत आपण केलेली विकास कामांचा भाजप प्रचार करत असल्याचं म्हटलंय। बोरीवली प्रभाग क्रमांक 9 मधील काँग्रेस उमेदवार सदानंद चव्हाण यांच्या निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन वर्षा गायकवाड यांच्या हस्ते पार पडलं। यावेळी आमदार असलम शेख आणि भाई जगताप उपस्थित होते। चंद्रपूर पालिका निवडणुकीसाठी भाजपच्या प्रचाराचा मुख्यमंत्री फडणवीसांनी नारळ फोडलाय। चंद्रपुरात मुख्यमंत्री फडणवीसांनी रोड शो केला। तर परभणी महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे। भाजपने दुचाकी रॅली काढत प्रचाराचा नारळ फोडला। यावेळी मोठ्या संख्येने भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे रॅलीमध्ये सहभागी झालेले। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीमध्ये अनेक प्रभागात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट सामना होतोय। 32 प्रभागांमधील 128 जागांपैकी 2 जागा बिनविरोध झाल्यामुळे उरलेल्या 126 जागांसाठी शहरातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा ही पणाला लागली आहे। सांगोल्यामध्ये भाजप आणि शेतकरी कामगार पक्षाची जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी युतीबाबत लवकर निर्णय होणार आहे। शेकाप आमदार बाबासाहेब देशमुख यांनी ही माहिती दिली।